गोंदिया शहर में नगर परिषद द्वारा 213 करोड़ रुपए की लागत से भूमिगत गटार योजना का दूसरा टप्पे का कार्य जारी है, लेकिन इस योजना के चलते शहरवासियों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। गटर लाइन बिछाने के लिए जगह जगह पर सड़कें खोदी गई, लेकिन काम पूरा होने के बाद खड्डों को न भरने की लापरवाही ने रास्तों की हालत बदतर बना दी है। अब बारिश की शुरुआत के साथ इन गहरे गड्ढों में पानी भरने से दुर्घटनाओं का खतरा भी मंडराने लगा है। स्थिति यह है कि कुछ रास्तों पर गटर लाइनें रास्ते के मध्य भाग से डाली गई, जिससे सड़क के बीचों बीच गहरी नालियां बन गई हैं। इस बदहाली से नाराज रामनगर के स्थानीय नागरिकों ने आंदोलन की चेतावनी दी है। अगर जल्द ही मरम्मत का कार्य शुरू नहीं किया गया तो इस मामले में जब नगर परिषद के प्रभारी मुख्य अधिकारी श्रीकांत कांबले से प्रतिक्रिया मांगी गई तो उन्होंने कैमरे के सामने बोलने से इनकार कर दिया। हालांकि उन्होंने जानकारी दी कि अगले 10 दिनों में गड्ढे भरने और मरम्मत के निर्देश ठेकेदार को दिए गए हैं। विषय असा आहे की ऑलरेडी जेव्हा मागच्या इथं जे नगर परिषदेने मागची जी लाईन दिलेली आहे गटर लाईन ते असल्या आधीपासून आहे, त्याच्यानंतरही हे जे सांभरून गटर लाईन करत आहे त्याचं कारण काय आहे? जेव्हा मागची जे गटर लाईन आहे, जे मागच्या नाल्या आहेत ते तुम्ही बरोबर व्यवस्थितपणे साफ करत नाही, काय करत नाही। आणि त्याच्यानंतर तुम्ही हा नवीन एक योजना घेऊन आल्या आहेत गटर लाईन। आता तुम्ही जे गटर लाईन टाकत आहात ही रोडाने त्या सामोरून जात आहे, पुढून जात आहे आणि सर्वांचे गटर जे आहेत जे मागच्या साईडला आहेत मग ते समोरच्या साईडला कसं काय लोक घरून आणणार असतं आपल्या हात घरून लागतील, म्हणजे ही जबरदस्ती जनतेला तुम्ही त्रास देण्याच्या कारण आणि हे त्रास झाल्या नाही पाहिजे म्हणून आमचा आक्षेप आहे। काम थांबलेलं आहे तरी हा काम सुरू आहे, तर हा अशा प्रकारे जो गैरप्रकरण होत आहे हा बंद झाला पाहिजे, जेणेकरून आम्ही सर्व जनतेला जे त्रास होतात ते त्रास नाही झाले पाहिजे। आणि येणाऱ्या दिवसामध्ये पाऊस येणार आहे आणि पावसाच्या परिस्थिती पाहता रोडावर गड्डे पडणार आहेत, मग त्याच्यात दुर्घटना वगैरे होणार आहेत, शाळेची मुलं वगैरे आहेत ह्या साईडला येणारे जाणार आहे, लोकांना त्रास होणार आहे। तर ह्या सर्व गोष्टीला पाहता प्रशासनाने हा काम बंद करण्यात यावं असे आमची मागणी। बंद नाही होणार तर आम्ही वार्डात ते सर्व लोक जे सभा घेऊ, बैठक करू आणि बैठक केल्याच्या नंतर आम्ही एक सीओला आणि कलेक्टरला आम्ही एक प्रस्ताव देऊ आणि त्याच्या माध्यमातून एक आंदोलन उभा करू आम्ही, जन आंदोलन, कारण का जन आंदोलनाच्या माध्यम आहे त्या माध्यमातून आम्ही जाऊ। जो काम होता याच्यापूर्वी जे 6-8 महिने या 1-2 वर्षापूर्वी काम बंद करण्यात आला आणि काम बंद करण्याच्या नंतर मग आता यांना पुन्हा कशी आठवण आली आहे? याच्यापूर्वी सिव्हिल लाईनमध्ये हादसा झालेला आहे, दुर्घटना झालेली आहे, तिथं मृत्युमुखी पडलेले आहे, 2-3 वेळेस दुर्घटना झाल्या, गाड्या फसल्या, लोकांना त्रास झाला, तरी यांच्याकडे टेंडरचा कॉन्ट्रॅक्टची कॉपी नाही, टेंडरची कॉपी नाही, तरी हा पुन्हा काम कसं चालू झालं? आणि आता अवघ्या 10 दिवसामध्ये जमेपर्यंत पावसाळा लागणार आहे आणि त्या पावसाळ्यामध्ये हा काम चालू होत आहे। हा माणसांना त्रास देण्याचा आहे। सर्वात प्रथम तर नगर परिषदची पूर्ण बरखास्त झालेली आहे, बॉडी जे आहे ते बरखास्त झालेली आहे, तिथं कोणी बसलेला नाही आहे आणि जे सीओ साहेब आहेत ते लक्ष देत नाही आहेत आणि सीओ आत्ता जे नवीन सीओ आले होते चांगला काम करत होते त्यांना पुन्हा पाठवण्यात आला आहे। पण ज्या प्रकारे गोंदियामध्ये अलागोंदी काम होत आहे त्या कामाला कुठं ना कुठं जनसामान्याच्या लोकांच्या मार्फत तो काम थांबवण्यात आल्या पाहिजे। आमची तर तक्रार आहे हा काम थांबल्या पाहिजे। मी MGP मध्ये केलेला आहे, नगर परिषदमध्ये केलेला आहे, कलेक्टरला केलेला आहे, कलेक्टर साहेबांनाही दिलेला आहे आणि आणखी जमेपर्यंत याच्यासाठी आंदोलन जमेल तर आम्ही सामान्य नागरिकाच्या मार्फत आंदोलन करण्याची पण तयारी आहे। आता ह्या पुढच्या महिन्यात शाळा चालू होणार आहेत, लहान लहान लेकरं आहेत आणि हे लोक जे ह्या रोडाच्या माध्यमानं जातील तर काही मुलं सायकलला जातात, कुणी ऑटोवाला जातो आणि ज्या प्रकारे हा गड्डा होईल आणि त्या गड्ड्याच्या मार्फत अगर ते ऑटो क्षतिग्रस्त झाली आणि त्याच्यात बसणारे लहान लेकरं आहेत, जे मुलं बाळं आहेत शाळेत जाणारे, त्यांना अगर क्षती होईल तर त्याची जबाबदारी कोण घेणार? सर्वात प्रथम माझा एकच प्रश्न आहे, अगर शासन प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष देत असेल तर हा काम थांबवण्याची जिम्मेदारी आम्ही घेत आहोत। आम्ही समस्त रामनगरचे नागरिक आहोत, हा रामनगरचा परिसर आम्ही खोदू देणार नाही असे चेतावणी आम्ही नगर परिषद म्हणू, MGP म्हणू, चाहे कलेक्टर साहेबांना म्हणू, हे आम्ही चेतावणी देतो की हा आम्ही काम रामनगरमध्ये होऊ देणार नाही।